आदरणीय शिवसेना नेते संजयजी राऊत यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 17 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता शिवसेना मध्यवर्ती कार्यालय शालिमार चौकातनं महापालिकेमध्ये पर्यंत हा मोर्चा निघेल। महापालिकेचा कारभार, भ्रष्टाचारी कारभार, कुंभाच्या नावाखाली जो भ्रष्टाचार चालला आहे आणि त्या माध्यमातून जी विकासाची कामं व्हायला पाहिजेत, त्या विकासाच्या कामातून संपूर्ण नाशिक महानगर खोदून जे ठेवलेलं आहे ठेकेदारांच्या माध्यमातून, खरं तर 2 वर्षापूर्वीपासून ही कामं सुरू झालेली आहेत, परंतु आजही पावसाळा चालू झाल्यानंतरही कुठलाही रस्ता पूर्णत्वास गेलेला नाही आणि त्याच्यातून या पावसाळ्यामुळे संपूर्ण रस्ते नाशिक खड्ड्यात गेले आहे अशी परिस्थिती जी निर्माण झालेली आहे आणि प्रशासन जणू काय सुस्त झोपलेलं आहे। कुठल्याही प्रकारे ठेकेदाराच्या मागे लागून ती कामं पूर्णत्वास करणं आणि खड्डे बुजवण्याचं काम करत नाही आहे। त्यासाठी आमच्या नगरसेवकांनी अनेक वेळा महापौरांकडे, आयुक्तांकडे त्यासाठी मागणी केली आणि नागरिकांचा जो छळ चाललेला आहे या माध्यमातून, खड्ड्यातून मार्ग काढताना 6 मृत्यू झालेले आहेत नाशिक शहरामध्ये, शेकडो लोक त्या ठिकाणी जायबंदी झालेत। ह्याकडे दुर्लक्ष करून निर्लज्जपणे या ठिकाणचे मंत्री, जे खरे तर जामनेरला असतात, जामनेरचे मंत्री, जळगावचे मंत्री आहेत, ते नाशिकचा जसं काही ठेका घेतला अशा प्रकारे इथे येतात, लुडबुड करतात। संपूर्ण प्रशासन त्यांनी ठप्प करून ठेवलेल्या निर्लज्जपणे परवाच्या एका प्रेसमध्ये बोलताना आम्ही मृत्युमुखी पडलेल्यांना 5-5 लाख रुपये दिलेत ना असं सांगतात। जीवाचं मोल 5 लाख करून टाकलंय त्यांनी। पण असे पुन्हा जीव जाऊ नयेत म्हणून काही यंत्रणा उभी करायच्या दृष्टीने किंवा संपूर्ण नाशिक जे एकेकाळी स्मार्ट सिटी करणार म्हणून केंद्र शासनाने आणि महाराष्ट्र शासनाने ठरवलं होतं आणि त्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी मी हे नाशिक शहर दत्तक घेतले अशा प्रकारची वल्गना केली होती। ती वल्गना तर राहिले बाजूलाच, त्यानंतर ते कधी फिरकले पण नाहीत नाशिकमध्ये, काही कार्यक्रम सोडले तर। आणि नाशिक शहराचा विकासाचा जो बट्ट्याबोळ चाललाय याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून, नागरिकांचा जो आक्रोश आहे त्याकडेही दुर्लक्ष करून जे काही वाटचाल करतायत आणि बेबंदशाही चाललेली आहे त्याचा निषेध करण्यासाठी संजय राऊतांच्या माध्यमातून 17 तारखेला जो मोर्चा निघणार आहे तो भव्य दिव्य मोर्चा, महामोर्चा असणार आहे। त्यासाठी कार्यकर्त्यांशी संवाद साधायसाठी आज आम्ही बैठक घेतली होती। शहरातले पूर्ण खड्डे आम्ही 8 दिवसात बुजू, पण आज 10 दिवस झाले त्याच खड्ड्यातून त्यांचा ताबा गेला 2 तारखेला, पण तो किती खड्डे अजून बुजले गेले नाही। आपण याच्याकडे कसं बघू? हेच निष्क्रियता सातत्याने अनेक वर्ष नाशिकच्या संदर्भात आपल्याला पाहायला मिळते। फक्त कुंभच्या माध्यमातून जो काही निधी येतोय त्यासाठी स्थानिक ठेकेदार सोडून गुजरातचे ठेकेदार आणले गेलेत की ज्यामुळे त्यांचा भ्रष्टाचार या ठिकाणी दिला आणि गुजरातच्या ठेकेदारांना नाशिकचे शेकडो बळी गेले तर त्यांना काय देणं घेणं नाही आहे आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करणं, सातत्याने त्या ठिकाणी वेळ मारून नेणं अशा प्रकारचं काम या महामंत्र्याकडनं झालेलं आहे। खरं तर भ्रष्टाचाराचा महामेरू आहे तो आणि तो काही करणार नाही ह्याची नागरिकांना पण चांगली जाणीव आहे आणि म्हणून या मोर्चामध्ये 100% नागरिकसुद्धा मोठ्या प्रमाणात, जनता मोठ्या प्रमाणात सामील होईल आणि या भ्रष्टाचारी मंत्र्याला या ठिकाणून हकलून लावलं पाहिजे अशा प्रकारची मागणी या मोर्चातून तर केली जाईलच,
पण ही स्मार्ट सिटी होण्याच्या दृष्टीने जर पावलं उचलली गेली नाहीत, नाशिक शहराचा विकास करण्याचा आणि रस्ते बुजवून टाकायचा जर मार्गक्रमणा जर या प्रशासनाने आणि शासनाने घेतली नाही, तर कदाचित असा उद्रेक उठेल नागरिकांचा की ते सांभाळणं कदाचित ह्या प्रशासनाला शक्य होणार नाही आहे. 3 दिवस आधी नाराजगी व्यक्त केलेली आहे. त्यांनी सांगितले की प्राधान्य अधिकारी जे बसवलेले आयुक्त ते व्यवस्थित काम करते नाही आणि कुंभमेळा असं नुकसानीत आणलेलं, धोक्यात आणलेलं आहे, अशी नाराजगी व्यक्त केली. आपण कसं बघू? 100%. अहो, बैठकामध्ये महापालिकेतले बैठकीमध्ये तुमचे आयुक्त झोपलेले स्थितीतले चित्र तुम्हीच पाठवलेली आहेत की वृत्तपत्रातनं जी छायाचित्र आली होती, त्या आयुक्त झोपलेले दिसतात. हे प्रशासनच झोपलेलं आहे. आणि हिंदुत्वाबद्दल तर ह्यांना काही हे नाही, त्याच्यातून येणारा पैसा खाणं एवढंच यांचं काम आहे. त्यामुळे साधूंनी व्यक्त केलेली चिंता आणि त्यांच्या तक्रारी ह्याची तरी दखल मुख्यमंत्री फडणवीस त्या ठिकाणी घेणार आहेत की नाही, हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे हे सर्व ह्यांच्या ताब्यातनं काढून त्या ठिकाणी योग्य प्रकारचा माणसाने लक्ष देऊन प्रथम या नागरिकांचा छळ जो चालला आहे, त्यांचा जो आक्रोश चाललेला आहे शहरातल्या खड्ड्यांच्या बाबतीत आणि जे जखमी होत आहेत, त्याच्यातनं माणसं मरत आहेत, त्याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी लक्ष घालून योग्य प्रकारे सर्व नियोजन होईल हे आत्ताच्या लगेच. आणि तो भ्रष्टाचाराच्या ठिकाणी तो पैसा चाललेला आहे, त्याचा आवर घालावा अशी आमची मुख्यमंत्र्यांना विनंती आहे. त्याचे शाप ह्या सर्व लोकांना, प्रशासनाला आणि शासनाला लागणार आहेत. त्या शाप मिळू नयेत, उशाप मिळावा त्यातून, तर त्यांनी ह्या नाशिककडे लक्ष द्यावं आणि हे खड्डेमुक्त नाशिक करावं अशी त्यांना विनंती आहे.